अचिंत्य व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमः नित्याय सत्याय चिदात्मकाय नव्याय भव्याय परात्पराय शुद्धाय बुद्धाय निरंजनाय नमोस्तु नित्यं गुरुशेश्वराय नमोस्तु नित्यं गुरुशेश्वराय सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। परमादरणीय परम श्रद्धेय गुरुरूप सत्संगत जी प्रेमानं बोला। त्याचप्रमाणे या एकसर गावातील प्रभुप्रेमी भाविक सज्जन अबाल वृद्ध सामाजिक स्तरावर कार्य करणारी कार्यकारी मंडळ या ठिकाणी जागेविषयी महात्माने सांगितलं ते सर्व पदाधिकारी एवं ज्यांच्या कर्णपटलावरती अर्थात कानावरती या माईकच्या माध्यमातून आवाज पोहोचतोय अशा सर्व माई भाई सज्जनांच्या चरणी दासचा नमस्कार एवं धन्यंकार स्वीकार व्हावा। प्रेमाने बोला। या हरीच्या लाडक्यानं या ठिकाणी आमच्या वामन सावंतजींनी उल्लेख केला लक्ष्मी नारायण मंडळाचा। प्रेमाने बोला। मुळात प्रत्येक मनुष्य जो आहे हा ईश्वर पिपासू आहे, ज्ञान पिपासू असेलच असं नाही। देव प्रत्येकाला पाहिजे, पण आमच्या थोरातजींनी सांगितल्याप्रमाणे देव कमी पाहिजे पण देवाकडून जास्त पाहिजे। आणि त्याकरता मनुष्य प्रयत्नशील आहे। प्रत्येक माणूस अनेक उपायानं देवाची उपासना, पूजा, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा या सर्व माध्यमातून कुठेतरी देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, नव्हे देवाकडून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय। वस्तुस्थिती ही आहे की जो आस्तिक माणूस देवाला ठराविक साच्यामध्ये पाहतोय, ठराविक ठिकाणी पाहतोय, त्याला सुतराम कल्पना नसावी की देव नाही अशी जागा नाही, परंतु आम्ही विशिष्ट ठिकाणी त्याला पाहतोय। हरीच्या लाडक्यानं आणि सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर देव आहे याची साक्ष इथे बसलेले नाहीत। जे भूतलावरती मानव जात आहे, कार्यरत आहे, साध्या शब्दात सांगायचं तर जिवंत आहे, श्वास घेतात
ते केवळ देवाच्याच वास्तवामुळे, अन्यथा नाही. मग एवढं सगळं जवळ आहे तरी सुद्धा देवापासून अनभिन्नता का आहे? आणि याचीच कारणमीमांसा घेऊन ही संत मांजरी आलेली आहे. प्रेमानं बोला. आपण आपल्याला देवाविषयी आवड नाही असं आम्ही म्हणत नाही. आपल्याला देव नको असंही आम्ही म्हणत नाही. आपण चालवलेला मार्ग ज्या मार्गानं देवाला प्राप्त करताय तो चुकीचा आहे असंही म्हणत नाही. परंतु ज्या मार्गाचा आपण अवलंब करताय त्या मार्गानं जर का आपल्याला देव आजपर्यंत प्राप्त झाला नसेल तर कोणत्या मार्गानं होईल याचा उहापोह नव्हे, चर्चा नव्हे, प्रत्यक्षात सांगण्यासाठी ही संत मांजरी आलेली आहे. प्रेमानं बोला. पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. प्रेमानं बोला. पिंडी देह स्थित. मी आताच म्हटलं होतं की देव आहे याची साक्ष तुम्ही आहात. प्रेमानं बोला. देव आहे याची साक्ष तुम्ही स्वतः आहात, पण जाणीव नाही. महात्मा म्हणतात की पिंडी देह स्थित, जो पिंडात आहे, देहात आहे आणि सर्व ठिकाणी पसरलेला आहे, अशा हरीला जाणलं नाही तर भ्रम आहे. आणि निरंकारी मिशननं सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी याच्यावरती फार मोठं सोल्युशन काढलंय की ब्रह्माची प्राप्ती, भ्रमाची समाप्ती. पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, हरिविण सारा व्यर्थ भ्रम. एक हरी नसेल, परमात्मा जर जीवनात नसेल, परमात्मा जीवनात आहे परंतु मला जर त्याची जाणीव नसेल तर मी अजून भ्रमातच आहे. आणि या भ्रमातून बाहेर काढणं हे निरंकारी मिशनचं काम आहे. मगाशी महात्मा म्हणून गेले की अंधश्रद्धा निर्मूलन मला भेटले. प्रेमानं बोला. बाबांनो, या ठिकाणी मला नेमकं हेच सांगायचं आहे की देवाचं दर्शन, देवाची प्राप्ती, देवाची अनुभूती ही अंधश्रद्धा नव्हे. कारण यासाठी साक्ष, दक्ष ग्रंथ आहेत, संत आहेत, महंत आहेत. निरंकारी मिशन कुठल्याही बेस शिवाय या ठिकाणी बोलत नाही. पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, हरिविण सारा व्यर्थ भ्रम. आणि याची साक्ष आहे शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरीच झाले. आम्ही फक्त अभंग म्हणतोय की देव पाहण्यास गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. इथे पुरावा काय आहे की शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी हे सर्व ब्रह्मज्ञानी महात्मा होते. एका ईश्वराचं ज्ञान घेतलेले महात्मा होते, एका ईश्वराचं दर्शन घेतलेले महात्मा होते. आणि त्यांनी हरीला जाणलं म्हणून हरी झाले. असं अभंग म्हणून नाही झाले की देव पाहण्यास गेलो, तेथे देवची होऊन ठेलो, असं म्हणून नाही झाले. ते जाणलं. श्रेष्ठ सज्जनानो, आणि म्हणून हरिपाठ काय म्हणतोय की ओळखिला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित.
संतांची एक एक ओळ जर आम्ही लक्षात घेतली किती निक्षून सांगितलंय की ज्याने हरीला ओळखलं तो संसारामध्ये धन्य झाला. असं कुठंच लिहिलं नाही की ज्याने हरीला पूजलं तो संसारामध्ये धन्य झाला. ओळखलं. मग हरिपाठ म्हणून म्हणून टाळाच्या कजरात म्हटलं, पण ओळखलं का? अरे बाबांनो, ओळखण्याकरता देव नाही का? असं काही आहे का? मी सुरुवातीला म्हटलं की पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. आणि हाच भ्रम अर्जुनाला झाला होता. हाच भ्रम ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद चालू होता, अर्जुन निक्षून म्हणतोय, अरे श्रीहरी, मला एक सांग, हे सर्व लोक वेडे आहेत का? तीर्थयात्रेला जातात, त्या ठिकाणी जातात, देवाची पूजा अर्चा करतात, मग ते का असेच जातात? त्यांना काही कळत नाहीत का? भगवंत काय म्हणाला? प्रेमानं बोला. अर्जुना, मी नसे ऐसा कवन उठावा असे, परी प्राणी यांचे दैव कैसे, जे न देखती माते, हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची होतिले, की जैसे कर्मतया आड आले, जे मीची नाही म्हणती. इथं देवच नाही. मी नसे ऐसा कवन उठावा असे, असं कोणतं गाव आहे, असं कोणतं ठिकाण आहे जिथे परमात्मा नाही? आणि हे सर्व इथे कदाचित झाडावरती पशुपक्षी सुद्धा असतील, किड्या मुंग्याही असतील, उंदीर घुशी असतील, त्यांना ऐकण्यासाठी हा स्पीकर नाही लावलेला. प्रेमानं बोला. अर्जुनाला सज्जड दम दिला. आहा कटकटा उखटे, ये मृत्यू लोकीची उपराटे, जरी अवचटे अर्जुना जन्मला तू, तरी झणझणवणी वाहिला निग, ये भक्तीची वाटे लाग, जणे पावशी अव्यंग 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 निजधाम माझे. मी 3 वेळा अव्यंग म्हटलंय. अभंग्याचा अर्थ काय? प्रेमानं बोला. कंटाळालाय का? तुम्ही म्हणावा अशी माझी इच्छा नाही, सतर्कता जागृत ठेवावी म्हणून म्हणतो मी. बंद होईल तसं काही नाही. अव्यंग सरळ अर्थ अव्यंग, ज्याला व्यंग नाही. व्यंग कोणाला असतो? ज्याला आकार आहे त्याला. आणि अव्यंग म्हणजे काय? ज्याला आकारच, म्हणजे कसा? निराकार. निराकार परमात्मा निरंकारी मिशनच्या सद्गुरूनं कुठून अलमारीतून बाहेर काढलेलं नाही. बाबानो, आत्ताच महात्मा म्हणाले की निरंकार कुठून आला? तर यासाठी आम्ही महाराष्ट्रातली सर्व मंडळी ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. माऊली. पण ज्यांनी आईसारखं प्रेम केलं ना, बोला की प्रेमाने बोला. आणि हरीच्या लाडक्यानो त्या माऊलींना कोणाकडून ज्ञान मिळालं? निवृत्तीदादांकडून. निवृत्तीदादांना कोणाकडून मिळालं? गहिनीनाथांकडून. परमात्मा निर्गुण निराकार आहे हे निरंकारी मिशन सांगत नाही, निरंकारी मिशन पटवून देतंय. हे पहिलंच सांगितलंय. नाही मज नाव, नाही मज देह, नाही मज गाव कोठे काही, नाही मज शिर, नाही मज वाचा, नाही मज डोळे कान नाही, नाही मज हाड, नाही मज मांस, वायूचाही स्पर्श काही नाही. अरे म्हणतात मला वाचा नाही, शिर नाही, देह नाही, हाड नाही, मांस नाही. नाही मज खाणे, नाही मज पिणे,
नाही मज लेणे भूषणाचे. अरे मला आकारच नाही, मी काय खाणार काय पिणार. आणि दागिने तर विचारूच नको. अरे शरीरच नाही, दागिने घालणार कुठून. तैसा मी आल्हादे चक्राकार फिरे, सांभाळी तो सारे लहान थोर. आणि अशा पद्धतीने मी सर्वांचा सांभाळ करतो निराकार असताना. निराकार आधार ब्रह्मादिकांचा. आणि कोणी सांगितलंय. निरंकारी मिशन पहिलं सांगितलं संतांनी पटवून दिलं. निरंकारी मिशन प्रेमानं बोला. गहिनीनाथ पूज सांगे निवृत्तीला, पहावे ते डोळा निज रूप. गहिनीनाथाने निवृत्तीला सांगितलं, अरे ते रूप बघ, पहा. कमाल आहे. का निरंकारी मिशनला बोलताय. प्रेमानं बोला. जागे व्हा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अरे ही ज्वलंत क्रांती आहे निरंकारी मिशनची बाबांनो. आणि क्रांतीशिवाय भ्रांती जात नाही, आणि भ्रांती जात नाही शांती प्राप्त होणार नाही. दादागिरी नाही, प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानो सांगा ना मला तुम्ही. सत्संगत जी दास देख रहा है, ये अजूबा है, बहुत बड़ा अजूबा है. क्योंकि दास जब भी देखता है, यूपी हो, बिहार हो, एमपी हो, जब जाने का मौका मिलता है, बड़ा प्यार भी मिलता है. और यह देख रहा है जो बातें मराठी में चल रही है, सारे सुन रहे हैं, लेकिन बोल रहे अरे कमाल है, प्यार से कहिए. अब सुनिए जो बात चल रही है, पिंडी देह स्थिति नगरी की बात चल रही है ना. अभी हमारे महात्मा ने नगरी का ही यहां वर्णन किया. तो नगरी में रहना है ना. बोलो ना. रहना है होशियार नगर में, एक दिन चोर आवेगा. भाई रहना है होशियार नगर में, एक दिन चोर आवेगा. तोप तीर तलवार न बरछी, नहीं बंदूक चलावेगा. आवत जावत लखई न कोई, घर में धूम मचावेगा. भाई रहना है होशियार नगर में, एक दिन चोरवा आवेगा. जिस नगरी की बात चल रही है यहां से, उसमें रहना है. होशियार रहो, होशियार हो रहो मुसाफिर, कजाग फिरता गली गली. होशियार हो रहो मुसाफिर, कजाग फिरता गली गली. इस नगरी में 3 चोर है, जाके 5 से खबर करी. ताके बीच ठगनी बड़ी चौकस, खबर लेत ते ही घरी. होशियार होई रहो मुसाफिर, कजाग फिरता गली गली. कजाग म्हणजे काळ बर का. प्रेमानं बोला. अरे नगरीमध्ये सावध रहा. कह रहे हैं कि भाई होशियार रहना है. जिसमें रहना है वहां होशियार ही रहना है. मराठीमध्ये देह हा काळाचा जाणार शेवटी, याची मिठी धरुनी गोडी काय. प्रपंच काबाडे एरंडाचे परी, रस स्वाद तरी दोन्ही नाही. नाशिवंतासाठी रडतोसी वाया, जनार्दन शरण घे तू भाया. एका जनार्दनी भेटी होता संतांची, जन्म मरणाची चिंता नाही. होशियार होई रहो मुसाफिर. और ये जब आता है, रहता है, तो हमें भी सहता है. कुछ मतलब ध्यान में आ गया. हम जो भी करे सहता है बेचारा.
लेकिन चेतावनी देता है, नागड़ तोड़े नागड़ फोड़े नाही रूप दिखावेगा, नागड़ तोड़े नागड़ फोड़े नाही रूप दिखावेगा, इस नगरी से कछु काम नहीं है तुझे उठा ले जाएगा। भाई रहना है होशियार नगर में, एक दिन चोरवा आएगा। गढ़ मने शरीर, ये ना तोड़ेगा ना फोड़ेगा, ना भागेगा ना दौड़ेगा, ना तोड़ेगा ना फोड़ेगा, और इससे इसका कुछ काम ही नहीं है, तुझे उठा ले जाएगा। तो जाना है, जाना ही है, प्यार से कहिए जाना ही है। लेकिन जाने से पहले जिसने भेजा है अपना भेजा जरा बराबर करो। जिसने भेजा है उसे जानने के लिए अपना भेजा ठीक ठाक कर लो। कह रहे कि ना टूटेगा ना फूटेगा, तुझे लेके जाएगा। और उस समय तो बोले मेरी पहुंच बहुत है भाई, हाँ मेरे मामा जज है सुप्रीम कोर्ट में, हाँ मेरे चाचा एसपी डीसीपी है, कुछ नहीं चलेगा। नहीं फरियाद सुनेगा तेरी कोई न तुझे बचाएगा, लोग कुटुंब परिवार घनेरे एक भी काम न आएगा। भाई रहना है होशियार नगर में, एक दिन चोरवा आएगा। मामा का कुछ काम नहीं, चाचा का कुछ काम नहीं, क्योंकि तेरा वास्तव में डेरा कितना रे पता नहीं तुझे। मांग रहा है मांग रहा है मांग रहा है, पता नहीं। बहुत सा बैलेंस भी कर दिया है, प्यार से करिए। बैलेंस करते करते अनबैलेंस भी हो गया, पता नहीं। 4 दिन की अपनी नौबत चलई बजाई, उताने खटिया गड़ीले मटिया संग न कछु लई जाई। 4 दिन की अपनी नौबत चलई बजाई, उताने खटिया गड़ीले मटिया संग न कछु लई जाई। अरे तेरा 4 दिनों का डेरा है, फिर भी कहता मेरा मेरा। अरे ये तो चला चली का फेरा है। ये संत आए हैं, तुझे जगाने के लिए आए हैं। प्रेमानं बोला, हरीच्या लाडक्यानो, पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा. सवय आहे माझी, डोक्यात बसत नाही तो पण तिथे येणार परत. पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरी झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. या तारू म्हणजे जहाज. या निरंकारी मिशनच्या जहाजात बसा, खुशाल हसा, खुशाल हसा. भवसिंधूचा तारू. श्रेष्ठ सज्जनानो, दया करा, कृपा करा. खऱ्या अर्थाने जीवनाचा मुख्य मकसद आहे तो समजून घ्या. निरंकारी मिशनचा आवाज आहे की बाबांनो, हा परमात्मा निराकार जो आहे तो साधू संतांनी जसं म्हटलं आहे तसंच्या तसं तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्हाला त्याच्यात राहायला मिळेल. राहतायच, अजून काय वेगळं आहे. श्रेष्ठ सज्जनानो, एका वर्गाचं इन्स्पेक्शन चालू होतं. गुरुजी समोर दिसल्यामुळे शाळा आठवली. प्रेमाने बोला. इन्स्पेक्शन चालू होतं आणि इन्स्पेक्शन म्हटलं ना, आता अलीकडे काय सगळं ABCD आली, इन्स्पेक्शन संपले. आता पूर्वी इन्स्पेक्शन म्हटलं की घाम सुटायचा, कारण बाहेरचे शिक्षक यायचे, आमचे नसायचे. आमचे शिक्षक बाहेर आणि बाहेरचे शिक्षक वर्गात आल्या आल्या पहिला घाम सुटायचा. तसे ते शिक्षक आले, 4थीचा वर्ग होता आणि आले आणि म्हणाले, बाळांनो घाबरू नका बरं का, आज मी गंमत करणार आहे तुमची गंमत. म्हटलं काय? अजिबात घाबरायचं नाही. बघा तुम्हाला पद्धतशीर
काळजीच करायची नाही. मुलं थोडी शांत झाली. म्हटलं आज काहीतरी वेगळं दिसतंय. पहिल्या बाकावरच्या मुलाला विचारलं, बाळा माझा प्रश्न आहे की देव कुठे आहे ते सांग बरं, मी तुला एक चॉकलेट देईन बरं का. चॉकलेटची आस होती, पण देव कुठे माहिती आहे. प्रेमाने बोला. दुसऱ्याला विचारलं, तिसऱ्याला विचारलं, चौथ्याला, पाचव्याला, सहाव्याला, सातव्याला, आठव्याला, नवव्याला, दहाव्याला उत्तर नाही. शेवटच्या बाकावर एक मुलगा बसला होता. प्रेमानं बोला. पण शेवटच्या बाकड्यावर कोण बसतो तुम्हाला माहिती आहे. टिपटॉप मुलगा. गुरुजी बरोबर ना, का चुकीच आहे. प्रेमानं बोला. आणि तो जरा शॉर्ट होता, उंची कमी होता, कपडे गबाळ्यासारखे होते. गुरुजीने दिसले ना म्हणून बेंचवर उभा राहिला. गुरुजी हात वरती केला. गुरुजी त्याच्याकडे बघत राहिले. वा रे वा, ध्यान तर चांगलं दिसते. काय गुरुजी तुमचा प्रश्न काय आहे. तो माझा प्रश्न आहे की जगात देव कुठे आहे सांग. चॉकलेट देणे. सर माझा प्रतिप्रश्न तुम्हाला आहे, जगात देव कुठे नाही ते सांगा, मी तुम्हाला 2 चॉकलेट देतो. संत जनानो विचार करूया. एक छोटासा बालक सुद्धा निरंकारी मिशनच्या बाल संस्कृतीने आहे. हरीच्या लाडक्यानो या ठिकाणी संस्कार वर्ग शिकवले जात नाहीत, संस्कार दिले जातात. श्रेष्ठ सज्जनानो निरंकारी मिशन केवळ देवाच्या दर्शनापर्यंत मर्यादित नाही, तर तुम्हाला देव बनवतोय. आणि देव बनण्याची प्रक्रिया जर तुम्हाला पण करायची असेल तर त्याची प्रक्रिया प्रोसेस थोडासा लांब आहे. होय, प्रोसेस थोडा लांब आहे. पण एकदा का प्रोसेस तो पूर्ण केला की देव झाला म्हणून समजा. आणि निरंकारी मिशन याची सुंदर ऍडव्हर्टायझिंग नाही, खऱ्या अर्थानं शाश्वत आहे. हरीच्या लाडक्यानं एका गावामध्ये एक शिल्पकार गेला होता. थोडासा खालच्या वर्गात आलो. प्रेमानं बोला. एक शिल्पकार गेला आणि गाव फिरायची त्याला सवय होती, म्हणून त्याने गावात एक फेरफटका मारला आणि म्हणाले इथं काय काय. तो मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, पण ते एकदम गावाच्या कोपऱ्यात आहे, तलावाच्या काठी. म्हणतो मला तिकडे जायचं. आणि मग तो शिल्पकार त्या ठिकाणी जायला निघाला. छोटीशी वाट होती, पायवाट होती, जिसे हिंदी में पगडंडी कहते हैं. चलेगा ना थोड़ा मराठी, थोड़ा हिंदी आएंगे. हिंदी में पक्का आएंगे, प्यार से कहिए. पायवाट होती. त्या पायवाटेने चालला होता. चालता चालता ठेच लागली आणि पडला. ठेच लागल्यावर पडला. पडल्यानंतर तो वैतागला नाही. त्याने मार्किंग केलं, मी पडलो कशामुळं. शोधलं तर उंच दगड लागला. त्याच्याबरोबर त्याचे मित्र होते, सहकारी होते. त्यांना सांगितलं हा दगड बाहेर काढा. ताबडतोब त्यांनी कामाला सुरुवात केली. कुदळ पावलं घेतलं, पहार घेतली. भला मोठा दगड होता, तो आतमध्ये जास्त होता, बाहेर थोडासा होता. दगड बाहेर काढला. दगड बाहेर काढल्यावर त्यांनी सांगितलं इथं मध्ये बरोबर त्याला उभा करा. दगड उभा केला, त्याच्या खाली दगड लावले, त्याला उभा केला आणि आपलं हत्यार काढलं, छिन्नी आणि हातोडा. छिन्नी हातोडा काढला. छिन्नी हातोडा काढला आणि सुरुवात केली. काय केलं त्याने, काय केलं. मूर्ती बनवली नाही, नको असलेला भाग काढला. प्रेमानं बोला. दगडातला मूर्तीला ज्याची अडचण होती तो भाग काढला. दगडाचा नको असलेला भाग काढला. दगडाचं रूपांतर मूर्तीत झालं आणि जशी मूर्ती तयार झाली, स्थापना देवळात झाली. ज्या दगडावरून कित्येक वर्ष लोक पाय देऊन जात होते, त्या दगडाला लोक नमस्कार करू लागलो. देव पाहण्यासाठी गेलो, तेथे देवची होऊन गेलो. पण त्यासाठी काय करावं लागलं. प्रोसेस काय आहे. नको असलेला भाग काढला. निरंकारी मिशन तेच काम करते. नको असलेला भाग काढते, भागाभाग करत नाही. श्रेष्ठ सज्जनानो दया करा, कृपा करा. वास्तविक त्या परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे, तो निराकार आहे.
आणि म्हणूनच महात्मा प्रमाण देतात, आकारी दिसे निराकारी वसे, तोची हृदयी दिसे अरे जना, नाही तो आहे, नाही तो आहे, न दिसे ते पाहे, नाही तो आहे, न दिसे तो पाहे, अवघा होनी राहे तन्मयता, स्वरूप ओखर मनोमन खार, एक तत्व निर्धार हरिनादे, निवृत्तीची खूण, प्रेमानं बोला, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची खूण, अवघा जनार्दन हरीच झाला, आकारी दिसे निराकारी बसे. अरे सर्वांच्या आकारामध्ये आहे, पण राहणं मात्र निरंजनिया मी बांधियले घर. प्रेमानं बोला, हरीच्या लाडक्यानो. वास्तविक पाहता निरंकारी भीषण त्या ईश्वराची गोष्ट करतोय, आणि असा परमात्मा ईश्वर देव जो सर्व ठिकाणी व्यापक आहे, त्या परमात्म्याची अनुभूती, त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या परमात्म्याचं दर्शन करता येतंय. आवश्यकता आहे, नको असलेला भाग काढावा लागेल. होय, प्रक्रिया आहे, प्रक्रियेशिवाय नाही. श्रेष्ठ सज्जनानो, फार सुंदर प्रमाण आहे. देही असोनी देव पिंडी देह देती, देही असोनी देव वृथा फिरसी निर्दैव. देहात देव आहे, पण तू सगळीकडे देवाला शोधायला फिरतोस. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. देव आत आहे, पण तू तीर्थात फिरतोस. मृगनाभीची कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी. हरणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे, तिला शोधायला अरण्य पालत घातलंय. साखरेचे मूळ ऊस, कैसा देव देही वसे. साखरेचं मूळ काय? बोला, प्रेमानं बोला. साखरेचं मूळ काय? ऊस. आमचं मूळ काय? श्रेष्ठ कोणी निर्मिली ही काया, कोण प्रकाशित माया, कोणी धरिली धरणी, कोण ब्रह्मांडाचा धनी, कोणी आकाश उभारिले, सांग खांब कोठे लावले. तुका म्हणे ऐशा साधनी, ठाई पहावे 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 शोधुनी. प्रक्रिया, प्रक्रिया. देहात देव आहे, पण शोधावं. गजाननजी प्रेमानं बोला, हरीच्या लाडक्यानो, खऱ्या अर्थाने. आणि मग ती प्रक्रिया काय आहे? दुधी आसोनी नवनीत, नेणे तयाचे मथित. दुधात आहे लोणी? नामदेवजी आहे ना? पाहिले कोणी? प्रेमानं बोला, दुधात आहे लोणी. पाहिले कोणी? पाहिलंय का? अरे दुधात लोणी आहे, पण प्रक्रिया करावी लागेल. त्याला विरजण टाकावं लागेल, दही लागावं लागेल, घुसळावं लागेल, मग ताक आणि लोणी वेगळं निघेल. माणसात देव आहे, प्रक्रिया करावी लागेल, आणि त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. प्रेमानं बोला, प्रक्रिया, प्रक्रियेशिवाय नाही. नेणे तयाचे म्हणत तुका सांगे, मूढ जना देही देवका पाहना. हरीच्या लाडक्यानो. आणि म्हणूनच ही सगळी मंदिरं आज इथे विसावलेली आहेत, तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवायला. प्रेमानं बोला. आणि अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो हात मारा माझे हृदयी. देवळात देव, देवात देऊळ, शोधली पहा मुळायचे आहे. अरे आजपर्यंत भाविक सज्जन हो, आपण जाऊन देवळात देवाचं दर्शन घेतलं असेल, मुबारक आहे, चांगली गोष्ट आहे. निरंकारी मिशन तुम्हाला अख्खा देऊन ज्या देवात आहे तो देव दाखवतोय. आवश्यक
शकता आहे नको असलेला भाग काढावा लागेल ना. प्रेमाने बोला या हरीच्या लाडक्यानं. आणि यही बात अगर हिंदी में चले जाए तो वही समझा रहे हैं. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे, क्यों ढूंढता है तन में बन में कभी न हेरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. अरे देख, खुले नजर से देख, क्योंकि देखने का नजरिया तो यही है, और कौन देख सकता है. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे, क्यों ढूंढता है तन में बन में कभी न हेरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. पूरब को कोई जावे पश्चिम दिशा को धावे, प्रभु का भेद न पावे बिरथा फिरे है फेरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. वो है सभी ठिकाने घट घट की बात जाने, पिंडी देह प्रेमाने बोला. वो है सभी ठिकाने घट घट की बात जाने, उसको जो दूर माने वो मूड है घनेरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरी. जग में जगह न कोई ईश्वर जहान होई, ब्रह्मानंद जान सोई तुन सत्य वाक्य मोरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. दास ने बखूबी यही बात कही थी. संत महात्माओं ने सब लिखा है, संत महात्मा ने सब लिखा है. अरे जो लिखा है हमने देखा है, देखना आपको है, आ जाओ आपको भी दिखाएंगे. कोई शर्त नहीं, कोई शर्त नहीं, बस एक ही शर्त है, अनचाहा पुर्जा निकाल दो. नको असलेला भाग प्यार से कहिए. सत्संगत जी कृपा करना, बख्शिश करना. समय रफ्तार से दौड़ रहा है और दास नहीं चाहता कि समय के आगे भी चले जाए. जहां दास ने शुरू किया था उसी बात पर थोड़ा सा आगे जाके इसी बात को दोहराएगा कि बगैर सतगुरु के ये परमात्मा का दीदार होने वाला नहीं है. सद्गुरु ही चाहिए. आणि म्हणूनच निरंकारी मिशनच्या माध्यमातून जो संदेश आहे की सुखाचा सद्गुरु सुखरूप खेचरू स्वरूप साक्षात्कारू दाखविला. विठ्ठल पाहता मावळले मन, ध्यानी भरले नयन तन्मय झाले. मी माझे होते ते मजमाजी निमाले, जळे जळगडी जयापरी शांती. शांतीचा स्रोत सुखाचा सद्गुरु सुख रूप खेचरू. शब्द बघा बरं का गुरुजी. सुखाचा सद्गुरु सुख रूप खेचरू. सुखाचं दोंदीव रूप, सुख आकारात आलंय ते सद्गुरूचं रूप. सुखाचा सद्गुरु सुखरूप खेचरू स्वरूप साक्षात्कार दाखविला. आणि त्याने मला स्वरूपाचं दर्शन घडवलं. साक्षात्कारू म्हणजे साक्षात्कार नाही, साक्षात आकार. साक्षात आकार आम्ही म्हणतो साक्षात्कार. असल्या भानगडीत नका जाऊ बाबा, प्रेमानं बोला. साक्षात आकार. आणि मग काय झालं. विठ्ठल पाहता मावळले मन, ध्यानी भरले नयन तन्मय झाले. विठ्ठलाला पाहिलं आणि विठ्ठल आणि मी एकरूप झालो, तन्मय झाले. मन राम रंगी रंगले. प्रेमाने बोला. तन्मय झाले. मी माझे होते ते मजमाज निमाले, जळे जळगिरी जयापरी. तेथे आनंदी आनंदू ओळला परमानंदू, नाम्या झाला बोधू विठ्ठल नामे. हरीच्या लाडक्यानो, नामदेवांचा प्रसंग बोलका आहे की बाबानो, मी फक्त विठ्ठलाच्या मूर्तीच्या रूपाला पाहत होतो, स्वरूपाची मला जाण नव्हती. बस जाता जाता अभंगाचा शेवट करतो. होय, कारण अभंग गायला नावडे मनाशी संपत्ती सोहळा. आणि
की वाट मला पंढरीची. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानो, वास्तविक पाहता जेव्हा पंढरपूरची गोष्ट येते त्यावेळी आम्ही सारे मिळून एकच गोष्ट करतो आणि पंढरपूरला जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. पण बाबांनो, ज्या नामदेवानं पांडुरंगाला नैवेद्य खायला घातलं, कीर्तनात नाचवलं, परंतु ज्यावेळी विसोबा खेत्रांकडून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं, ठोकून सांगितलं विठोबाला पहारे, विठोबाला पहारे, देही पंढरी जा रे. आम्ही त्याचा गैरअर्थ केला. देही पंढरी म्हणजे अख्खा देह घेऊन पंढरपूरला जा. प्रेमानं बोला. काय म्हटलं? देही पंढरी जा रे. अरे देहरूपी पंढरीचा देह हा विठ्ठल. प्रेमानं बोला. जशी उसात हो साखर तसा देहात विश्वर, जशी दुधामध्ये लोणी तैसा देही. विठोबाला पहारे, विठोबाला पहारे, देही पंढरीस जा रे. विठोबा उभा ना बैसला, आत बाहेर संचला, अवघा घनदाट भरला, ज्याचा तोरे, विठोबाला पहारे, विठोबाला पहारे, देही पंढरीस जा रे. आणि म्हणतो विठ्ठल विटेवरती उभा, कटेवरती हात. आणि हे कोण म्हणतोय? नामदेव महाराज. तो उभा पण नाही, बसलेला पण नाही, सर्व ठिकाणी आहे. नादबाबांचं प्रमाण जिकडे पाहे तिकडे आहे, दिशा द्रुम भरला पाहे, एका जनार्दनी सोलापुरासी, एका जनार्दनी पंढरपुरासी. हे शब्द आहेत. एका जनार्दनी सर्वदेशी, विठ्ठल व्यापक निश्चय. त्यांनी पंढरपूरचा उल्लेख नाही केला, सोलापूरचा उल्लेख नाही केला. अरे सर्व ठिकाणी आहे. निरंकारी मिशन तेच सांगते. अरे सर्व ठिकाणी असणारा देव जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी या. कुठे आहे विठ्ठल? कुठलं पंढरी आहे? औंठ हातावरी विठोबा उभा, ज्याची सोनेल्याची प्रभा, कोठी मदनाचा तो गाभा. स्वयंभूतो रे, स्वयंभूतो रे, स्वयंभूतो रे. गुरुजी, औंठ म्हणजे किती? प्रेमानं बोला. औंठ म्हणजे किती? गजाननजी सांगा. औंठ म्हणजे किती? 3.5 मीन. प्रेमानं बोला. औंठ हातावर विठोबा उभा. तुमचा देह किती हाताचा? मोजा प्रत्येकाला. किती हाताचा आहे? मोजा की 3.5. प्रेमानं बोला. औंठ हातावर विठोबा उभा, ज्याची सोनेल्याची प्रभा, कोटी मदनाचा तो गाभा. स्वयंभूतो रे, स्वयंभूतो रे, विठोबाला पहारे, विठोबाला पहारे, देही पंढरीस जा रे. अरे इथे काय बाबा, दिसत आहे पण दिसत नाही. कसा दिसेल? घेऊन सद्गुरु घरची खिल्ली, उघडावी अंतरंगाची खोली. मी कोण? कोठडीचा राव, विचारून पहारे, विचारून पहारे, विठोबाला पहारे, विठोबाला पहारे, देही पंढरीस जा रे. घर तुझ्या ताब्यात आहे, पण चावी सद्गुरुकडे है ना? और इसलिए ये चाबी जिसके पास है, चाबी जिसके पास है, हम सारे उनके दास हैं. सत्संगत जी. मोरा सतगुरु दई बताए, दलाली लालन की. मोरा सतगुरु दई बताए, दलाली लालन की. लाल पड़ा मैदान में, कीचड़ लिपटाए, निगुरे निगुरे लख गए, सगुरा लिया उठाए. हो मोरा सतगुरु दई बताए, दलाली लालन की. ये जौहरी है, ये लाल का जौहरी है. और जब तक लाल है तब तक हम लाल है. नहीं तो प्यार से कहिए. और पता नहीं चलता, अंदर लाल है फिर भी बेहाल है. अंदर लाल है फिर भी बेहाल है. क्यों हो रहा है? उधर से अंधा आवता, इधर से अंधा जाए. अंधे को अंधा मिले, रास्ता कौन बताए. एक आंधा आदमी मेहमान के पास चला गया. खातिरदारी हो गई. अमावस की रात थी, निकल पड़ा.
लेकिन मेहमान ने सोचा अरे ये तो अपने इशारे से जाएगा। अंधा आंख वाले से भी बराबर जाता है ना। एक्स्ट्रा एनर्जी परमात्मा दी। वो जा रहा था लेकिन मेहमान ने सोचा टकरा जाएगा, हाथ में लालटेन लगवा दी। अब तो मोबाइल आ गई, बस चालू करो टॉर्च, लेकिन अपनी भी टॉर्च चार्ज करो, प्यार से कहिए। बस लालटेन लगवा दी। लालटेन म्हणजे काय? कंदील होतं ना पहिलं, आता कंदील संपलं। कंदील हातात लावून जैसा वो आंधा आदमी चला गया, सामने से आके एक आदमी टकरा ही गया। अब ये आंधा आदमी बड़े शान से कह रहा है मुझे दिख नहीं रहा है। सामने वाला कह रहा है तुझे नहीं दिख रहा है। तो ये पहले वाला करे मेरे हाथ में लालटेन है, दूसरे वाला कहता है मेरे हाथ में भी लालटेन है। दोनों के हाथ में लालटेन है, लेकिन गायब स्विच मैन है। दोनों के हाथ में लालटेन है, देखने का नजरिया। अरे भाई आप सभी लोगों में भी हरि है, हम लोग में भी हरि है, दोनों में हरि है, इसलिए दोनों की बराबरी है। लेकिन उस हरि को हम मैदान में भी देखते हैं, खलिहान में भी देखते हैं, सभी और देखते हैं। आप केवल कई ठिकानों तक देते हैं, कई ठिकानों को छोड़ के ये ठिकाना चले आ जाओ, आपको हरि मिलेगा, पक्का मिलेगा, कोई डाउट नहीं है। या दास अधिक शब्दाचा सहारा घेत नाही, बस याच ठिकाणी थांबतो। जाता जाता एवढंच सांगेन, शेवट मराठीत चालेल ना? चलेगा ना? क्योंकि अब बराबरी तो हो गई ना, नहीं हुई और नहीं सुनना है ना। संत जनान, वास्तविक पाहता मी सुरुवात केली होती की पिंडी देह स्थित ब्रह्मांडी पसारा, हरि विन सारा व्यर्थ भ्रम, भ्रमात राहू नका, ब्रह्मात आहात, ब्रह्माची जाणीव करून घ्या आणि खऱ्या अर्थानं त्या ईश्वराला, परमात्म्याला जाणून परमात्मा व्हा। फक्त काय करावं लागेल? नको असलेला भाग अनचाहा पुर्जा निकालना पडेगा। एक बार निकाल के देखो, फिर जरूरत नहीं है। या दास याच ठिकाणी थांबतो, पुढे कुठल्याही शब्दाचा आधार घेत नाही। एवढंच म्हणेल की अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणता असावे कल्याण, जामुखी निदान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग। समयाच्या विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षा सुंदर हरदेवजी महाराज म्हणतात, जामुखी निदान एक तुही, एक तुही, एक तुही। प्रेमानं बोला।